सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये या फलकावर खडून लिहायचं कसं हे आपण पाहणार आहे. पण आपण याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. फलकावर कसं लिहायचं हे पण बनवलेलं आहे. परंतु आज जरा थोडीशी बऱ्याच अक्षर मित्रांची आपल्या ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस काही गोष्टी त्याच्यामधल्या राहून गेलेल्या किंवा त्याच्यामध्ये अधिकची माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे, की फलकावर देवनागरी अक्षरलेखन करत असताना आपण असा जेवढ्या उंचीचं अक्षर आहे त्या उंचीनुसार आपण खडू कट करून घ्यायचा आणि फ्लो म्हणजे तो जो प्रवाह आहे लेखण्याचा, लेखन, फलक लेखन करण्याचा किंवा अक्षरांचा, तो प्रवाह मात्र आपण कट करायचा नाही. बऱ्याच जणांचं अक्षर कसं असतं या ठिकाणी आपण करून दाखवूया, की ज्यावेळेस समजा आपण इथं असं केलं का लगेच इथून असं हे घेतात आणि हे असं घेतलं की लगेच इथून असं घेतात. त्यामुळं काय होतं, की या अक्षराचा जो लूक आहे किंवा अक्षरं जे आहेत, ती अक्षरं दिसत नाहीत बरोबर किंवा इथून लगेच असं घेतला किंवा इथून असा जर घेतला किंवा असा उगाच मोठा घेतला. मग ते दिसताना बेढप, अयोग्य वाटतं. तर यासाठी आपण हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, की जे अक्षर लेखनासाठी आवश्यक असणारा. या ठिकाणी आपण डबल लाईन्स टाकून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण काढून दाखवणार आहे. आपण सुरुवातीला नेहमी आपण अ काढून दाखवलेला आहे. आताही आपण अ काढतोय. पहा अचं जे वरचं जे टोक आहे ते वर असलं पाहिजे थोडंसं. आता हा जो फ्लो आहे, तो हा फ्लो मी तो तुम्हाला करून इथं आपला पहिला कर्व आलेला आहे आणि तो जो वर्तुळाकार जो कंप्लीट व्हायला पाहिजे, तो असा कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि इथला सुद्धा ज्यावेळेस आपण पूर्ण करून घेऊ, त्यावेळेस तो असा पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे असा. त्यानंतर पुढचं सुद्धा जे आहे जी कृती, ती सुद्धा आपल्याला बरोबर परफेक्ट आली पाहिजे, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हे झालं आपलं अ. पहा. मग यानंतरचं दुसरं अक्षर आहे जे आहे ते सॉरी क. पहा आता या या इथं जशी आपण रेष ओढलेली आहे तशी या रेषेच्या खाली येणार आहेत. त्यामुळे इथं हे ही आपली जी वरची रेषा आहे आपण काढून दाखवू अगोदरच, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय करायचं आहे ते. तर आपण हे ज्यावेळेस वरची शिरोरेखा आपण अगोदरच ओढलेल्या आहेत, तर जे क काढत असताना वर आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे. खाली पण थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि इथला जो गोल कचा जो आहे, तो आपण काढायचा आहे. कसा पहा. आपण सुरुवात कुठून केली? इथून केलेली आहे. म्हणजे मध्यावरून बरोबर केलेलं आहे. हा त्याचा पहिला कर्व आणि दुसरा कर्व लगेच असा. म्हणजे हा जो कर्व आहे, हा कर्व इथं आणून आपण जोडलेला, जो जिथून मी सुरुवात केली तिथून. ही मध्य दांडा म्हणजे हे जे आलेले जे कर्व इथपर्यंत जो कर्व आला, तो मध्य दांड्यामध्ये कंप्लीट झालेला आहे. आणि पुन्हा सुरुवात इथूनच पुन्हा दुसरा. इथं हा आलेला आहे. आणि पुन्हा इथून बरोबर खाली गडबड करायची नाही. हा झाला क. पहा आता याच्यामध्ये आपण क्ष काढतोय पहा. आता क्ष काढत असताना तशाच पद्धतीनं आपण पूर्ण त्याचे जे कर्व जे आहेत ते कंप्लीट करायचे. हा वरच्या बाजूचा क्षचा, हा दुसऱ्या बाजूचा खालचा. पहा हा पूर्ण करायचा आणि पूर्ण करून पुन्हा आता इथं पुन्हा पुढचा आपण वरचा आता बरोबर हा फ्लो आहे अक्षरांचा. हा फ्लो आपण सोडायचा नाही. पहा हा गडबड करून इथं असे खाली घेऊन असे गडबड करून अजिबात करायचं नाही. हा क्षचा आला आणि पुन्हा हा पुढचा, हा त्याच्या पुढचा अंत्यदांडा. पहा हा क्ष. त्यानंतर आपण
ई काढूया. आता मी तुम्हाला इथं वरची रेषा आखून दाखवतो, काढून दाखवतो. आता आता इथं आपल्याला ईचं याच्या खाली पण जाणार आहे. आता या अक्षरांच्या जाडीनुसार खडू मोठा घेतल्यामुळं थोडीशी उंची वाढणारच आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची. हे ईचं लटकणारं वरचं जे आहे ते. आता इथून ज्यावेळेस आपण इथून असं या ठिकाणी आलो, आल्यानंतर इथला असा सरळ घ्यायचा नाही. इथला असा पुन्हा वर घ्यायचा आहे आणि पुन्हा वर घेऊन पुन्हा खाली येणार आहे. ड आणि इथं गाठ देऊन हे या ठिकाणी ई झालेलं आहे. मग हे ई इथं असं गाठ दिलं किंवा इथून पुन्हा नंतर हे असं आपल्याला कंप्लीट पुन्हा केलं तरी आपल्याला योग्य प्रकारे येणार आहे. आता यानंतर आपण काढणार आहे बघा द. इथं पण आपण वरची रेष देऊया. आपण वरची रेष दिली. आता इथं पण आपण द ला हे असं लटकणार जे आहे ते काढलं आपण. बरोबर द इथं आपला एक पूर्ण भाग झाला त्याचा, वरच्या कर्वचा. इथून पूर्ण भाग झाल्यानंतर इथून वर असा हा गेलेला, मग ट सारखं होईल. परंतु इथं आपल्याला काय करायचं आहे, गाठ द्यायची आहे. आणि गाठ दिल्यानंतर इथं पण असा द. आता याला पुन्हा आणखी खाली मोडायचं आहे. मोडायचं नाही लगेच, तर याचा सुद्धा एक अशा प्रकारे द आपल्याला असं दिसेल. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत अक्षरांच्या, आता आपण ग काढूया. पहा, हा पुढची गाठ भरीव काढली आपण आणि हे ग झालेलं आहे. मग अशा प्रकारची जी अक्षरे आहेत ती आपण अक्षरे काढायला पाहिजेत. आता काही जणांना काही अक्षरे काढत असताना अडचण येते. मग ते ही जी वळणं जी आहेत ही वळणं आपल्याला काढताना अडचण येते. ह्याच्यामध्ये अवघड अक्षर म्हटलं तर क्ष एक आहे, ई आहे, झ आहे, छ एक आहे. बघा आता छ आपण काढूया. अवघड अक्षर म्हणजे त्यामध्ये खूप वळणं असतात. आता इकडच्या बाजून पहा, मी असं टेकवलेलं आहे. ही असा केलेला आहे आपण पहिला कर्व, पुन्हा दुसरा कर्व याच्यातला. हा कर्व जो आहे तो याच्यात मर्ज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा पुढं घेऊन इथं आपली गाठ येणार आहे, म्हणजे घ सारखं होणार आहे. इथं गाठ येणार आहे. हा जो अँगल आहे, हा अँगल आपल्याला बदलायचा नाही. तर हा झाला छ. आणि हा जो छचा हा जो भाग आहे, हा भाग वरच्या शिरोरेषेमध्ये, हा पण वरचा जो क्रॉस आलेला आहे तो वरच्या शिरोरेषेमध्ये मर्ज करून घ्यायचा आहे. हा झाला छ. त्यानंतर बघा आपल्याला काढायचं आहे अक्षर एकदम सोपं, प श. बघा हे प. आता इथं आपलं आलेलं आहे. इथं काही जण कसं करतात ते मी तुम्हाला दाखवतो. अगोदर आपल्याला कसं करायचं आहे ते आपल्याला काढायचं. इथंपर्यंत आला, आता इथून हे अक्षर उचलायचं. म्हणजे हे जे वरचं जे टोक आहे ते कुठं इथून घ्यायचं, इथून घ्यायचं नाही. ते पुढं आपल्याला बघा इथून हे उचलायचं अक्षर आपल्याला, हे असं. आणि बरोबर हे या ठिकाणी येणार आहे आणि हे बरोबर आपलं अक्षर या ठिकाणी आलं. म्हणजे इथला हा जो महत्त्वाचा जो अँगल आहे, हा अँगल खूप महत्त्वाचा. म्हणजे काढलं जातं कसं, मी तुम्हाला इथं लगेच शॉर्टमध्ये असं करतात आणि असं करून या ठिकाणी हे अक्षर पूर्ण करतात. त्याच्यामुळं हे अक्षर आणि हे अक्षरामध्ये काय फरक जाणवतो पहा बरं इथं. मग हे असं आपल्याला या ठिकाणी हे अक्षर आणि हे अक्षर, म्हणजे आपण कर्व लगेच कंप्लीट करायला गेलो की अक्षरांमध्ये फरक पडतो. म्हणून आपल्याला हे अशा अक्षरांची आपल्याला चांगल्या प्रकारे
चांगल्या प्रकारे आपण अक्षर काढू शकतो आणि अशी काढून घ्यायची, सुंदर अक्षर करायचं. खूप खूप धन्यवाद.